हजारो कोटी रुपये खर्च करून ज्यावेळेस विकास केला जातो त्यावेळेस तो जनतेच्या हितासाठी असतो, राज्याच्या विकासासाठी असतो आणि सगळ्यात महत्वाचं जी लोक प्रवास करतात किंवा ज्या लोकांना त्याचा लाभ होतो त्या सगळ्यांच्या हितासाठी असतो. पहिल्याच पावसामध्ये हजारो कोटी रुपये खर्च करून 56 देशाचा त्या ठिकाणी मदतीचा हात घेऊन ज्यावेळेस अचानक एका पावसामध्ये होत्याचं नव्हतं होतं किंवा मिसिंग लिंकला अचानक त्या भुयारी मार्गाला पुढच्या प्रवेशद्वाराच्या तोंडाच्या तिथंच भगदाड पडतं आणि सगळं पाणी भळाभळा व्हायला लागतं. त्यावेळेस लक्षात येतं की विकास म्हणजे नेमका कसा आहे. मी काल परवाच शनिवारी मिसिंग लिंक वरून प्रवास केला. खरं तर पुणे ते मुंबईचं अंतर अवघ्या 2 तासामध्ये त्या ठिकाणी आता झालेलं असताना खरंच धन्यवाद मानले पाहिजेत शिंक्रोबा धनगरांचे, ज्यांनी तो मार्ग त्या काळी ज्या इंग्रजांना सुद्धा सापडत नव्हता तो शिंक्रोबा धनगरांनी शोधून दिला आणि आज स्वातंत्र्यानंतर कित्येक वर्षांनी त्याचा फायदा प्रत्यक्ष तुम्हाला आम्हाला झाला. रस्त्यावर सुद्धा आम्ही परवा चाललो होतो, जो काही लहान पाऊस होता त्याच काळी खड्डे पडलेले होते. मला असं वाटतच होतं की इथं काहीतरी दुर्घटना घडते आणि ज्या पद्धतीचा पाऊस मागच्या 12-15 तासापासून पडतोय, सगळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, धरणं हाऊसफुल झाली, संपूर्ण पुणे मुंबई एक्सप्रेस वे पाण्याखाली गेला. त्याचं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कारण म्हणजे पाऊस आहे. आणि साहजिक आहे, म्हणजे सगळ्याच प्रशासनाला दोष द्यायचा का, तर दर्जेदार कामं व्हावी, जनतेचाच पैसा तुम्ही ज्या पद्धतीनं वापरताय तो डंके की चोट पर. नितीन गडकरींपासून सगळ्यांनी सांगितलं होतं की मिसिंग लिंकचं काम दर्जेदार झालेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं, पण तोच मिसिंग लिंक अक्षरशः ज्या पद्धतीची दरड कोसळते, पुढचा जो म्हणजे कॉन्क्रीटचा पॅनल आहे तो खाली पडला, नंतर माती ढासळली आणि नंतर पाणी भळाभळा त्या ठिकाणून व्हायला लागलं. हे जर वाहनांवर पडलं असतं, छोट्या कार्स असतील, मोठ्या कार्स असतील, बसेस असतील किंवा इतर वाहनं त्याच्यावरून जे जातात, माणसं त्याच्यामध्ये असतात, अचानक जर प्राण कोणाचे गेले असते तर ते केवढ्यात घ्यायचं, इतकी भयानक परिस्थिती आहे. सुरुवातीला तुम्ही पाहिलं की मिसिंग लिंक मी दाखवण्याचं काम केलं, त्याच्यातून प्रवास करताना खरंच आपण एका वेगळ्या देशात आलो की काय अशी अवस्था त्या टनेलची आहे. म्हणजे साधारणतः 10-11 किलोमीटरचा भुयारी मार्ग ज्या पद्धतीनं बनवलाय दर्जेदार आहे, अप्रतिम आहे, म्हणजे अवर्णनीय सुद्धा आहे. इंजिनियर्सनी इतकं डोकं लावून काम केलंय, लाजवाब. ठीक आहे, सरकारला मी नेहमी दोष देत असतो, यावेळी मात्र त्यांचं अभिनंदनच करेल. ठीक आहे, दुर्घटना झाली किंवा काय जे झालं असेल, प्रत्येक वेळी सरकारला दोष देण्यातच आपण धन्यता मानत असतो, पण चांगलं काम केलं. ठीक आहे, काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे किंवा पाऊसच इतका पडला, खरं तर अगोदरच त्यांनी खबरदारी घ्यायला पाहिजे होती. जर भविष्यात भरपूर पाऊस पडला तर वरून येणारी माती, पाणी आणि मग इतर सगळ्या गोष्टी ह्या ज्यावेळेस समोर पडतील त्यावेळेस ते डायव्हर्ट होणं अपेक्षित होतं. म्हणजे एखाद्या खिडकीला सुद्धा वर असा कर्व असतो, पाणी त्याच्यामध्ये जाऊ नये, इथं काहीच नव्हतं असं एकंदरीत समोर आता जे छायाचित्रण करतात त्याच्यावरून दिसतं. परंतु ही चूक तशी म्हणावी इंजिनियरच्या नजरेतून का गेली हा संशोधनाचा विषय. पण मिसिंग लिंकचा प्रवास किंवा एकंदरीत संपूर्ण रस्त्याचं स्ट्रक्चर ज्या पद्धतीनं 2 डोंगराच्या मधल्या खोल दरीतून परत त्या दरीच्या शेवटच्या
जमिनीच्या स्तरापासून परत कॉलम खोदून खाली जाऊन ज्या पद्धतीनं पुलाची उभारणी केली, म्हणजे मीटरमध्ये सांगण्याची म्हणजे माझी सुद्धा म्हणजे हिंमत धाडस नाही, अशा पद्धतीची ती सगळी रचना उभं करणं हे महाराष्ट्राला आणि खास करून लोणावळ्यातल्या त्या मिसिंग लिंकच्या त्या दोन्हीही टनेलच्या जॉईंटला जोडून जे मुंबई पुणे पुणे मुंबई प्रवास करतात, वर्षानुवर्ष करतात, त्यांना या पुलाचं महत्व आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासामध्ये ज्यावेळेस तुम्ही अटल सेतूला टर्न घेता मंत्रालयामध्ये, तिथून पुढे फार फार तर 35-40 मिनिटात पोहोचता. म्हणजे पुण्यातून तुम्ही एकदा वाकड सोडला आणि एक्सप्रेस वेला लागले तर मंत्रालयाच्या तिथं तुम्ही साधारणतः 1.5-2 तासाचा प्रवास तुमचा फक्त एका मिसिंग लिंकच्या रस्त्यामुळे झाला. म्हणजे आतापर्यंत म्हणजे मी एवढ्या वेळा मुंबईला गेलो किंवा इतर वेगळ्या वेगळ्या भागात गेलो तिकडच्या पट्ट्यामध्ये, इतक्या कमी वेळात नाही. कारण एक्सप्रेस वे सोडल्यानंतर तुम्हाला जे काही 2-3 टोल लागतात, तुम्ही पनवेल वगैरे क्रॉस करून ज्यावेळेस पुढे जाता, पैसे तुमचे जातात, पण तुमचं ट्रॅफिक मध्ये अडकल्यानंतर समाधान होत नाही. कोर्टला एकदा गेलात, परंतु इकडून जर तुम्ही मिसिंग लिंक मार्गे गेलात, थोडीशी पुढे जर ट्रॅफिक सोडली तर तुम्हाला कमी वेळात पोहोचता. म्हणजे इतकं कमी अंतर रेल्वेने सुद्धा जायला तुम्हाला खरं तर म्हणजे इतका सुखद अनुभव मिळणार नाही. बरं, सगळ्यात महत्वाची एक्सप्रेस वेला टोल आहे. मुंबईपर्यंत जाताना तुम्हाला 2-3 वेळेस टोल द्यावा लागतात, परंतु तुम्हाला मिसिंग लिंकवर टोल द्यायची गरज नाही. तुम्हाला अटल सेतूला सुद्धा टोल वसूल केला जातो. सगळ्यांच्या पैशाचं काउंट केलं तर जाणं येणं तुम्हाला म्हणजे 600-700 रुपये सहज जातात, कमी अधिक प्रमाणात असतील सुद्धा. पण मिसिंग लिंक वरून तुम्हाला टोलचे पैसे घेतले जात नाहीत, हे सुद्धा एक सुखद अनुभव आहे. आणि एकंदरीत प्रवास सुद्धा. पण पाऊस इतका पडला, जून महिन्यामध्ये जो पावसाळा सुरू होतो त्या महिन्याभरातला पाऊस आज जुलैच्या 5 तारखेला आहोत, 6 तारखेला आहोत. कल्पना करा, या 2 दिवसामध्येच मागच्या महिन्यातला आणि 4-5 दिवसातला पाऊस पडला, रेकॉर्ड ब्रेक पडला. एक्सप्रेस वेवर इतकं पाणी कधीच नसतं. डोंगरदऱ्याचं, सह्याद्रीची पर्वतरांगामध्ये नटलेला हा सगळा मार्ग आहे, लोणावळा, खंडाळा वगैरे त्या सगळ्या पट्ट्यामध्ये तो सगळा निसर्गाच्या सानिध्यातला नटलेला भाग सुद्धा आज पाण्याखाली आहे. हे विशेष आहे. वारीचा त्या ठिकाणी प्रस्थान होतंय. आळंदीत सगळे वारकरी जमतायत, देहूमध्ये वारकरी जमतायत आणि इंद्रायणीला इतकं पाणी आलं, इतका पूर सदृश्य परिस्थिती आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं, आळंदीत येऊ नका, पालखी प्रस्थान पुढे आल्यानंतर मग तुम्ही त्या सगळ्या पालखी सोहळ्यात वारीमध्ये जॉईन व्हा. कारण शेवटी जीव महत्वाचा आहे. वर्क फ्रॉम होमच्या गप्पा झाल्या, सगळं म्हणणं झालं. ऑनलाईन जे पूर्वी कोविडच्या काळात महाराष्ट्राला संबोधित करायचे त्यांच्यावर बरीच टीका झाली, पण आज मुख्यमंत्र्याला वर्क फ्रॉम होम एका पावसाच्या म्हणजे ठोक्यातच सांगावं लागलं. म्हणजे घरात राहा, सुरक्षित राहा, गरज पडली तरच बाहेर पडला, असं ज्यावेळेस बोलावं लागतं त्यावेळेस ती सगळी गोष्टी आठवाव्या लागतात. मला हे या ठिकाणी नमूद करायचंय म्हणून मी आपल्या समोर आलो. पण जी काही दुरुस्ती असेल सरकारला करावीच लागेल, होईल सुद्धा. 100 टनाच्या वर तो गाळ माती तिथं पडली, 70% काढली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण हे सगळं होत असताना कुणाचाही जीव गेला नाही किंवा कुठलीही दुर्घटना झाली नाही मिसिंग लिंकच्या त्या लिकेजमुळं. हेही तितकंच महत्वाचं आहे, हे विसरून चालणार नाही. बाकी सुज्ञ आहात, कारण सकाळपासूनच एक्सप्रेसवे बंद आहे अशा बातम्या आल्यानंतर जी खबरदारी पाळली गेली ती गरजेची ठरली असं मला वाटतं. 3 दिवसाचा पूर्वीचा माझा प्रवास आणि आजची परिस्थिती इतकी भयानक आहे, कल्पना नाही करू शकत. म्हणून मी आपल्यासोबत शेअर केलं. धन्यवाद. जय शिवराय.